नमस्कार मंडळी, कसे आहात? मी गायत्री आणि तुमचं स्वागत आहे 10th हबच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत विरामचिन्हे. आता विरामचिन्हे हा मराठी व्याकरणातील खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याचा 10th बोर्डला 2 मार्काचा प्रश्न हा नक्कीच येतो. आणि 2 मार्क पण खूप महत्त्वाचे आहे, कारण 80मध्ये 2 मार्क सोडत गेले तरच त्याचे 80 होतील. माहितीच आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे. तर विरामचिन्हे म्हणजे नेमकं काय? आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण थांबतो, किंवा आपल्या बोलण्यातून बऱ्याचदा आपल्या बोलण्याच्या टोनमध्ये आपण काय बोलतो समोरच्याला कळतं. मला जर आता सांगायचं झालं की मला कुठल्या तरी गोष्टीचं आश्चर्य झालं, तर माझा आवाज थोडासा वाढेल, किंवा मला प्रश्न पडला असेल तर त्याचा टोन वेगळा असतो. पण जेव्हा या गोष्टी आपण कागदावर लिहितो तेव्हा हे टोन किंवा थांबणं शक्य नसतं. मग तेव्हा आपल्याला जेव्हा दर्शवायचं असतं की आपण प्रश्न विचारला आहे किंवा उद्गार आहे किंवा आपण थांबलो आहे, त्यासाठी आपण चिन्हांचा वापर करतो. तर थोडक्यात विरामचिन्ह म्हणजे आपण संभाषण करताना बोलताना थांबतो, म्हणजे विराम घेतो, आणि तो ज्या चिन्हाने दर्शवला जातो त्या चिन्हांना विरामचिन्ह असं म्हणतात. चला एक एक करून बघूया. आपल्याकडे 7 महत्त्वाचे विरामचिन्हे आहेत, तर एक एक करून बघूया. त्यामध्ये आपलं सगळ्यात महत्त्वाचं विरामचिन्ह आहे पूर्णविराम. पूर्णविराम खूप सोपं आहे. जेव्हा कुठलंही वाक्य पूर्ण होतं, कुठलंही विधान पूर्ण होतं, तेव्हा पूर्णविराम दिला जातो. तर पूर्णविराम दिसतो कसा, तर सगळ्यांनाच माहिती आहे. पूर्णविराम म्हणजे एक बिंदू, एक डॉट असतो, आणि ते वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आपल्याकडे वाक्य आहे, तो घरी गेला. तर तो घरी गेला हे वाक्य पूर्ण झालं, मग आपण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देणार आहोत. दुसरा पूर्णविरामचा वापर केला जातो तो शब्दांचा संक्षिप्त दाखवण्यासाठी, शब्दांचं संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी. उदाहरण बघायचं झालं तर आपण हेच उदाहरण बघूया. उदाहरणार्थ, तर उदाहरणाचं संक्षिप्त स्वरूप आहे उदाहरणार्थ, त्यामुळे आपण इथे पूर्णविरामचा वापर केलेला आहे. आपलं पुढचं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम याला इंग्लिशमध्ये कॉमा असेही म्हणतात. तर स्वल्पविरामचा वापर आपण करतो. स्वल्पविरामचा वापर हा केला जातो एकाच वाक्यात जेव्हा एका जातीचे अनेक शब्द येतात तेव्हा स्वल्पविरामचा वापर होतो. उदाहरणार्थ बघायचं झालं तर आपल्याकडे वाक्य आहे, आपल्या जेवणात भात, भाजी, वरण, चपाती असते. आता भात, भाजी, वरण, चपाती हे काय, जेवणात असलेल्या पदार्थांची लिस्ट आहे. तर पदार्थ एकच जात झाली, त्यामुळे इथे स्वल्पविरामचा वापर केला गेला त्यांना वेगवेगळ्या दाखवण्यासाठी. पुढचं विरामचिन्ह आहे प्रश्नार्थक चिन्ह, आणि प्रश्नार्थक चिन्ह असं दिसतं. ठीक आहे. प्रश्नार्थक चिन्ह कशासाठी, तर साहजिक गोष्ट आहे, प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघायचं झालं तर एक प्रश्न आहे, तुझे जेवण झाले का, हा प्रश्न विचारला आहे. तर त्याच्या शेवटी आपण जेव्हा कुठलाही प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याच्या शेवटी आपण प्रश्नार्थक चिन्ह देणार. पुढचे विरामचिन्ह आपल्याकडे आहे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह हे आहे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्हाचा वापर होतो, उद्गारवाचक चिन्हाचा वापर होतो आश्चर्य व्यक्त करण्यासाठी. उदाहरणार्थ बघायचं झालं तर उदाहरण आहे, वा किती सुंदर फुल आहे. वा हे हा जो शब्द आहे तो उद्गार आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरला गेला आहे, त्यामुळे आपण त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह वापरणार आहोत. पुढचं आपलं विरामचिन्ह आहे अर्धविराम. अर्धविराम, अर्धविरामचा वापर कशासाठी होतो, तर अर्धविरामचा वापर होतो जेव्हा दोन छोटी वाक्य जोडली जातात. उदाहरणार्थ, ढग खूप गरजत होते पण पाऊस आला नाही. ढग खूप गरजत होते आणि पाऊस आला नाही हे 2 वाक्य आहेत, तर त्यांना जोडण्यासाठी आपण अर्धविरामचा वापर केलेला आहे. आपलं पुढलं विराम चिन्ह आहे अपूर्णविराम. अपूर्णविरामचा वापर कधी होतो, तर वाक्याच्या शेवटी जेव्हा तपशील द्यायचा असतो किंवा एखादी गोष्ट सांगायची असते तेव्हा अपूर्णविरामचा वापर होतो. उदाहरणार्थ, मराठीतील विरामचिन्हे पुढील प्रकारे आहेत. तर आपल्याला याच्या पुढे लिहायचं आहे की कुठले कुठले आहेत, तेव्हा इथे आपण अपूर्णविरामचा वापर हा करू शकतो किंवा केला पाहिजे. आता बघूया, आपण एक रिव्हिजन करूया सगळ्या चिन्हांची. तर हा एक हे विरामचिन्ह आहे, एक बिंदू. बिंदू म्हणजे पूर्णविराम. त्यानंतर आपल्याकडे आहे दिस इज स्वल्पविराम. स्वल्पविराम. पुढचा जो चिन्ह आहे तो आहे अर्धविराम. त्यानंतर आपल्याकडे आहे अपूर्णविराम, प्रश्नार्थक चिन्ह, आणि शेवटचं आहे उद्गारवाचक चिन्ह. अशा प्रकारे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 महत्त्वाचे विरामचिन्ह आहेत. मॅम, तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत, तर व्हिडिओ पॉज करा आणि प्रयत्न करा यात विरामचिन्हाचा वापर करून हे पूर्ण करायचा. तर चला एक एक वाक्य बघूया आपण. पहिलं वाक्य आहे, चिमणी झाडावर बसली आहे. साधं सिंपल वाक्य आहे, विधान आहे, त्यामुळे इथे काय येणार, इथे येणार पूर्णविराम. दुसरं वाक्य आहे, तुम्ही बाजारात याल का. इथे प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे इथे आपण देणार प्रश्नार्थक चिन्ह. पुढचं वाक्य आहे, वा वा केवढा मुलाचा सल्ला दिला आहे. तर इथे उद्गार दिसतोय, आश्चर्य व्यक्त केलेलं आहे, त्यामुळे इथे येणार उद्गारवाचक चिन्ह. आता इथे 2दा आश्चर्य दिसतं, त्यामुळे उद्गारवाचक चिन्ह कितीदा येणार, 2 वेळेस. आणि नंतर केवढा मुलाचा सल्ला दिला तुम्ही, विधान आहे, त्यामुळे शेवटी पूर्णविराम. पुढचं वाक्य आहे, आम्ही गावाला जाणार होतो पण गाडी बंद झाली. आम्ही गावाला जाणार होतो हे एक वाक्य झालं, आणि गाडी बंद झाली हे दुसरं वाक्य झालं, त्यामुळे इथे येणार आपला अर्धविराम.
अर्धवाक्य पूर्ण झालं एक, त्याला जोडून आपलं पुढचं वाक्य. पुढचं वाक्य आहे माणसाच्या मूलभूत गरजा पुढीलप्रमाणे, आणि इथे पुढे आपल्याला गरजा दिलेल्या आहेत. म्हणजे हे काय झालं, इथे येणार अपूर्ण विराम. काय येणार, अपूर्ण विराम. आणि इथे एकाच जातीच्या ह्या माणसाच्या गरजा आहे, 3 गरजा दिलेल्या आहे. मग एकाच जातीच्या झाल्या, मग इथे काय येणार, इथे येणार आपला स्वल्पविराम. आणि वाक्य संपल्यावरती काय असतो, पूर्णविराम. तर अशा प्रकारे आपले 6 विरामचिन्हे आपण पूर्ण केलेले आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.